किचन वाट्यावरती जाऊ द्या चोपदार. मी तर म्हणतो लोक आता एवढे सुधारले, जिथं पाहुणे बसायचा रूम असतो का तिथं अशी 20 फुटाची नळी ठेवणार लोक आता. किती? 20 फुटाची नळी. पाहुणे आले का ग्लास तांब्या ते काही नाही घ्यायचं. पाहुणे आले का पाणी पाहिजे तुम्हाला, ही नळी. म्हणजे जाऊ द्या, विनोदाचा भाग जाऊ द्या. हे का सांगितलं मी, पूर्वीचं सर्व काही वातावरण चेंज झालं भाऊ. म्हणून ज्या साधकाने विचारलं ते पण चुकीचं नव्हतं मला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. अहो जीवन जगत असताना महाराज भगवंताला देवा कारणे भावत स्वात द्यावे न लगे फारसे विठ झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हात गा. जाऊ द्या, आपला वेळ संपला महाराज. खालून बसून काही झालं ना नाही आपल्याला. बा पिंगळा म्हणायचा का पवाडा म्हणायचा बरं? पिंगळा म्हणा. हो बापरे, मी आता सरावाला सांगितलं. सरावा नाही ना. ऐका बर का, बा प्रत्येक ठिकाणी बाबा कीर्तनाला गेल्यानंतर अशी तुमच्यासारखी मंडळी राहत नाही बर का. काही काही महाराज असं वाजले ना उभा. परंतु महाराज अहो काय मंडळी. आणि त्यातल्या त्यात मी जर जास्त आभारी असेल आमचे युट्यूब वाले दादा. काय चॅनलचं नाव? द महाराष्ट्र टुडे. आणि आमचे दादा नाव काय दादा? अशोक दादांसाठी एक वेळेस सर्वांनी मोठ्या टाळी वाजवा. वाजवा टाळी सर्वांनी. हे तुमचं आमचं जे कीर्तन आहे ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. मला सांगायचं एकच महाराज, आज तुमच्या गावामध्ये मला कीर्तन मला मोडू वाटत नाही. नाही तर मी वेळेचा एवढा भोगताय ना, 11:45 जे विठ्ठल करत असतो महाराज. कारण काही ठिकाणी लोक असे बसलेले असतात ना, असे नेमकं म्हणजे जसं काही सुतक पडलेलं आहे त्यांना असे बसलेले असतात. परंतु तुमच्या गावामध्ये एकदम कमलच्या फुलासारखं फ्रेश बसलेले आहेत महाराज लोक. विठाला विठाला मी तुम्हाला अभंगावर शेवटचं दृष्टांत सांगतो आणि नंतर छत्रपती राजांचं दृष्टांत सांगून पूर्ण विराम करणार. बघा, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. देवाला काहीच लागत नाही, भाव लागतो महाराज. भक्ताच्या जीवनामध्ये, साधकाच्या जीवनामध्ये जगातील अन्य दुसऱ्या गोष्टी असल्या नसल्या तरी चालतील, परंतु काय पाहिजे? महिला मंडळ. इकडे बघा माझ्याकडे, मी काय सांगतोय. देवाला काय लागतं? भाव. शबरीच्या जीवनामध्ये काय होतं? काहीच नाही, तो फक्त भाव होता महाराज. शबरीला मातंग ऋषीने सांगितलं, शबरी भैया यदा कदाचित आम्हाला भगवान प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिलं नाही, परंतु तुझ्या पर्णकुटीमध्ये येऊन तुला दर्शन दिल्याशिवाय भगवान प्रभू रामचंद्र राहू शकत नाही, जाऊ शकत नाही. त्या दिवसापासून महाराज शबरी मैयाचं सुरू झालं ना. काय अहो, भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेस येणार त्यावेळेस शबरी मैया काय करत होती? आता देव येणार ना, मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. म्हणायला गोड आहे बरं का महाराज एकदम. सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुमचा आवाज जास्त का महिला मंडळीचा आवाज जास्त? मला हे बघायचंय बरं. पहिले कोण म्हणणार माझ्या पाठीमागे, महिला का पुरुष? बरं तुम्ही सांगा. महिला म्हणशाल का पुरुष? महिला मंडळ. माझ्या पाठीमागे म्हणायचं, कोणीच म्हणायचं नाही तुम्ही. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. वाह, राम आएंगे आएंगे राम आएंगे. काय सोर आहे महाराज. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे जन्मों का सारा दुख मिट